पहलगाम काश्मीर येथील इस्लामिक दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बांधवांना हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या हिंदू पर्यटकांवर इस्लामी अतिरेक्यांनी हिंसत्र अशी पशुलाही लाजवेल असे मृत्यूचे थैमान माजवत निरपराध लोकांना त्यांचा धर्म विचारत हिंदूंना निवडून गोळ्या घातल्या। या इस्लामिक आतंकवादी सैतानांचा हिंदू एकता आंदोलन पक्ष धुळे यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आणि या घटनेचे निष्पाप हिंदू बांधव मृत झाले आहेत त्यांना नगावबारी चौफुली येथे मेणबत्ती लावून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शिवाय पाकिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आली। या प्रसंगी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री मनोज घोडके, युवा प्रमुख श्री अजय माळी, अमोल पाटील, योगेश पवार, नितीन भदाणे, गुलाबराव पाटील, मंगेश खैरनार, अंकुश रायते, कुणाल पाटील, देवीदास पाटील, राहुल गिडगे, राजेंद्र घोडके, सुनील सोनी, सोमनाथ वाघ, विलास पाटील, कृष्णा घोडके, रावसाहेब पाटील, शीतल पाटील, भाग्यश्री पवार, सुरेखा घोडके, वनिता वाघ, उज्ज्वला माळी, भारती घोडके, पूजा सोनी व असंख्य हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व आता पहलगाम या ठिकाणी आमच्या हिंदू बांधवांवरती काही धर्मांध जिहादींनी जो अटॅक केला आणि त्यात 28 हिंदू बांधव निष्पाप हे मारले गेलेत। या पाकिस्तानचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो व केंद्र सरकारला विनंती करतो की या हरामखोरांना जच्याच तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि यापुढे कुठलाही देश असो, या पाकिस्तान असो या चीन असो, यांनी आपल्यावर कधीही हल्ला करू नये असा यांना एक वेळेस अद्दल घडवली गेली पाहिजे असे आम्ही माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, अमित शहा व राजनाथ सिंह यांच्याकडे विनंती करीत आहोत आणि या पाकिस्तानचं कंबरडं मोडलंच गेलं पाहिजे अशी आमची तमाम भारतवासियांची इच्छा आहे। आणि या ठिकाणी आज आम्ही आमच्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली मेणबत्ती पेटवून त्यांनी श्रद्धांजली दिली व यानंतर जर आमच्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहत असेल त्याला जसंच तसं उत्तर दिलं जाईल। आज आम्ही असं जाहीर करतो आणि आरामखोर पाकिस्तानचा निषेध करतो।